हो. ए झाली तुमची फालतूगिरी करून? अरे ए शट अप. हॉस्पिटल आणि क्लिनिक पण असतं, कळलं ना? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की पूजेची तयारी झाली की नाही ते सांगा. आमची पूजेची तयारी झाली आहे. हो का? काय झालीये बरं? काय झालं म्हणजे? केळीची पानं कापली आहे, भाजी येत आहे, म्हणजे सामान आणलंय. वा, क्या बात आहे. पण आपलं एवढंच ठरलं होतं का? आपलं काय ठरलं होतं? यावर्षी पूजेला काहीतरी स्पेशल करायचं आणि त्यासाठी सोसायटीमधल्या आपल्या बायकांनी मराठी सणांची माहिती द्यायचं ठरवलं. एक मिनिट, तुम्हाला काय माहिती रे मराठी सणांबद्दल? सांगा जरा. तू आम्हाला शिकवू नको, आम्हाला सगळं माहिती. अच्छा, काय माहिती रे तुला? मला विचारते, मला काय माहिती? ये सोसाइटी के बच्चे बच्चे को पता है कि मुझे सब पता है. मला विचारते, सांग रे. पुन्हा उभा करून पुढे पुढे करू नको सांग. आधीच मला गाण्याव्यतिरिक्त काही येत नाही. एक मिनिट, आम्हाला इथे सगळ्यांना माहिती आहे की तुला गाण्याव्यतिरिक्त काहीच येत नाही, ते कळलं ना? मुद्दा असा आहे की आज मराठी सणांबद्दलची माहिती देण्याचं कारण म्हणजे आज माझी एक मैत्रीण येते बाहेरून आणि तिला आपल्या महाराष्ट्रीयन सणांबद्दल एक डॉक्युमेंटरी बनवायची, म्हणून ती येते आज. अरे पण हिची कोण मैत्रिणीची आपल्याला माहित नाही. तिला तर इनमेन 4 लोक ओळखतात, मम्मी आणि पप्पा. तू आणि मी. ए तुम्ही ना आता गप्पच बसा. अरे पण एक मिनिट, हिची कोण मैत्रिणीची आपल्याला नाही माहिती? ओके, एक मिनिट, ती येते. तिच्यासमोर फालतूगिरी करू नका तुम्ही लोक. सेंचुरीज की सबसे खूबसूरत लड़की. चांद मेरा दिल, चांदनी हो तुम, चांद से चांदनी कहाँ. ए चल निघ ना, नाही कळलं ना तिला नाव. जा चल. What is your name? Carolina. Corona? घे ना, घे नाव घे. कॅरोलिना, घे घे. कुठे पळतोय से? सगळे पळाले बघ. ह्यालाच प्रश्न विचारूया. थांब.
माझ्या मागे कोणीच नाही. तर असं बोलते असं माझ्या मागे कोणीच नाहीये. तर असं बोलते असं माझ्या मागे कोणीच नाही. माझ्या मागे कोणीच नाही. राम कोण आले सोडून गेले. मी पण येतो तुझी तयारी करायची. कुठे चाललास? हा, एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा. ओके, मला सांग, मराठी महिना कधीपासून चालू होतो? मराठी महिना सांग पहिला. किती सोपा वाटते. हीच तुझी अक्कल. मराठी महिना विचारते मी. मराठी महिना. अच्छा, मराठी विचार ना. पहिला मराठी महिना चैत्र, वैशाख आणि कैशाख. चला मला विचारते, तुझी तयारी करायची, खूप काम बाकी आहेत, मला जाऊ दे. चला चल. काय पोरं आहेत नाही खरंच. Madhuri, can we wind up fast for which I have come here because I have a flight to catch soon. येस. अगं, आपण आजचा कार्यक्रम त्याच्यासाठीच आहे, खास तुझ्यासाठीच केलाय आम्ही. सो यू डोंट वरी, तुला सगळी माहिती मराठी सणांबद्दल मिळून जाईल. ओके. माधुरी, तू मराठी बोलते, तिला समजतंय का? पण हो, मला थोडं मराठी समजतं. नाही. चला तर मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. कसं आहे ना, आपण इंग्लिश कॅलेंडरनुसार जानेवारी हा महिना सगळ्यांनाच माहिती आहे, पण मराठी वर्ष हे खरं तर चैत्र महिन्यापासून चालू होतं. त्यावेळी आम्रवृक्ष बहरतात, आंब्याच्या झाडांना मोहर येतो, कोकिळेचं छानसं कुंजन सुरू होतं. आणि चला तर मग अशा या छोट्याशा आपल्या वसंत ऋतूचं अशा एका क्यूटशा सुंदरशा गाण्याने आपण एक स्वागत करूया वसंत ऋतूचं. जोरदार टाळ्यांनी यांचं प्लीज त्यांना असं छानसं प्रोत्साहन द्या. थँक्यू सो मच. हॅलो माधुरी, व्हॉट इज इट? अगं सांगते, ही आमची गुढी आहे. कसं आहे ना, वसंत ऋतू झाला, या वसंत ऋतूमध्ये पहिला सण येतो तो म्हणजे गुढीपाडवा. हिंदू कॅलेंडरनुसार गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. एक मिनिट, ह्यांचं काय चालू आहे जरा बघूया. काय? हा, नुसत्या कपडे घातले छानपैकी आणि गॉगल लावला किंवा सेल्फी घेतली आणि ते पोस्ट केलं म्हणजे सण साजरा होतो ना रे? लोकांना कळतं थोडी की सण साजरा होतोय. छान, नुसतं स्टेटस टाकायचा म्हणजे सण साजरा झाला. या सणाबद्दलची काहीतरी माहिती आहे का रे तुम्हाला? तुला खूप माहिती आहे ना, तूच सांग बरं. ठीक आहे, बसा सगळ्यांनी, ये ग. तर मंडळी, असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला परकीय घुसखोरांचा पराभव केला होता आणि त्यामुळे या विजयानंतर त्यांच्या सैन्याने तिथे ध्वजारोहण केले. तेव्हापासून हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी म्हणजे काय ते तरी माहितीये का? नाही ना? राहू दे. गुढी म्हणजे या शुभ दिवशी फडकवलेला ब्रह्मध्वज, तर पाडवा म्हणजे चंद्राच्या तेजस्वी चेहऱ्याचा पहिला दिवस, बरं का? आणि हा जो गुढीपाडवा आहे ना आपला सण, तो एक 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. अजून एक वैशिष्ट्य आहे,
ते म्हणजे गुढीपाडव्याला ना कडुलिंब खाऊन तो गुढीपाडवा साजरा केला जातो. एक काम करूया, चल आपल्याला कडुलिंब देऊया. चल ना, चल कडुलिंब खायला जाऊया. पळाले बघ कसे. कडुलिंब, हा कडुलिंब खाऊन गुढीपाडवा साजरा करायचा असतो. नाहीतर निघ इकडून, चल. आला म्हणतो. चला तर मग आपण या गुढीपाडव्याचं एका छानशा गाण्याने आपण स्वागत करूया आणि हा गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करूया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आधी. गेलं साली गेली आधी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा परी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आधी. सो कॅरोलिना, कसं वाटलं आमचा डान्स? Which is the next festival? येस, सांग. पण त्याआधी ना बघूया आपण आता लोकांना ओळखता येत आहे का. ओके. एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा दीर्घायुष्यासाठी आणि एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नाचासाठी. सण हा सौभाग्याचा, सुखाचा, भाग्याचा. सांगा बरं हा सण कुठचा? वटपौर्णिमा. व्हेरी गुड, वटपौर्णिमा. तर चैत्रानंतर वैशाख येतो. वैशाखमध्ये आणि त्याच्यानंतर येतो तो म्हणजे ज्येष्ठ महिना. या ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, आयुष्य, दीर्घायुष्य लागण्यासाठी पत्नी आपल्या पतीसाठी हे व्रत करतात. असं मानलं जातं की ह्या दिवशी वडाची पूजा केली जाते. पण ती का केली जाते हे काही माहिती असेल का तुम्हाला लोकांना? काही माहितीये का वडाची पूजा का केली जाते? नाही. बरं, वटवृक्ष हा असं म्हटलं जातं की हा फार दीर्घायुष्य आहे आणि तो खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन पुरवला जातो त्याच्याकडून आणि त्या वृक्षाचे संवर्धन व जतन व्हावे या हेतूने या वडाची पूजा केली जाते. पण आजकाल काय होतं तर वडाची फांदी घेऊन येतात घरी आणि त्याची पूजा करतात. हे कितपत योग्य आहे? उलट यामुळे निसर्गाला धोका पोहोचवतो ह्याचं आपण भानच ठेवत नाही. तर माझी सगळ्यांना यावर्षी विनंती आहे की पुढच्या येणाऱ्या वर्षापासून वटपौर्णिमेला बायकांनी वडाची पूजा तिथे जाऊन करावी. कृपा करून ती फांदी घरी आणून त्याची पूजा करू नये. ठीक आहे, आता माझं गाणं बस झालं नाही तरी पोरं मला मनातल्या मनात शिव्या घालतील. चला तर आपण आता वडाची पूजा करूया. स्वर्गात मिळालेल्या गाठी घट्ट करण्यासाठी आले एकावर एक धागे फेरकेताना बांधले. ओढली नवी वाटते हवी लागले फुल गुलाबी नाते रंगड्याची. अरे वा. उन्हाळोखी पटते सात जन्माचा संसार जसा पुन्हा सावलीचा खेळ. थोडी तैड जोड थोडी चढ ओढ दोन जीवाचा हा मेळ. पाठीवरी घोडे सुखाचा माळा शिकवेल पुन्हा पुन्हा प्रेमाचा तुला गळा. राजा राणीच्या जगात वरून ओढवा जपून परंपरेला जोडूया. नवरा हाच
सुंदर. So Carolina, Oh, this is how Vattapurnima is celebrated. येस. ओके, तर चला तर आता येतो तो म्हणजे आषाढ महिना, पंढरीच्या विठुरायाचा महिना. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आणि या आषाढी एकादशीला तुला माहिती आहे का कॅरोलिना, महाराष्ट्रातील लाखो लोक, लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला जातात आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे पंढरीतल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी. असं म्हटलं जातं की ही परंपरा जवळजवळ 800 वर्षांपेक्षा अधिक काळाहून चालत आहे. एक मिनिट, मला ना गजर ऐकायला येतोय माऊली माऊली असा. आय थिंक आपली दिंडी आली आहे वाटतं. चल आपण बघूया आणि त्याची पूजा करूया. चल चल. काय मग मंडळी, वाटलं का थोडंफार तरी पंढरपूरला गेल्यासारखं? बरं, पण जाऊया आपण पुढच्या सणाकडे. पण ही मुलं कुठे दिसत नाहीये आणि कॅरोलिना पण गायब आहे.
मी त्यांना बघून येते हा कुठे गेले ते. यारे जरा कोणीतरी चिकन टेस्ट करायला. हे समृद्धी याच्यात मीठच नाही ग, थोडं मीठ टाक ना. अरे सॉरी टाकले. आता बघा टेस्ट करू. अरे वा, मस्त शिरा झालाय. शिरा नाही, चिकन आहे. चिकन आहे, मग तू मिठाऐवजी साखर टाकलीस, काय केक बनवतेस? काय यार समृद्धी, किती ते 1 महिना चिकन खायला मिळणार नाही तू असं करते. 1 महिना म्हणजे तुला चावल बांधतो की काय? मग काय, पूर्ण 1 महिना मी चिकन खात नाही घरात. बाहेर तर लॉलीपॉप तुडवत असतो. अरे जरा हळू बोल, मम्मी इथेच असेल. मम्मी जो बता. Oh, this is how Gatari is celebrated. Yeah, this is Gatari. You know Gatari? 1 महिना, no non-veg. Only veg. दाल भात, वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत? I take वांग, भाजी on भैंस, गरमी काला काला. Just like काय चालू तुम्हाला? तू काय यांच्या पाठी लागलीस, ह्यांच्या नादाला लागू नको. आणि समृद्धी तू पण त्यांच्यामध्ये बसलीयस हा. अगं बघ ना मला चिकन वगैरे बनवायला लावतात. तेच कर तू. काय चालू आहे तुम्हा लोकांचं? गटारी. अरे गटारी म्हणजे खरं काय असते ते माहिती का तुम्हा लोकांना? ए चले आज लेक्चर द्यायला. ए गोड चिकन काय करायचं? जाऊ दे, गोड म्हणून खाऊ चल. काय हावरट आहेत रे. कॅरोलिना, अगं गटारी म्हणजे फक्त हे नसतं की चिकन खाणं आणि दारू पिणं. तुला माहिती का, खरं तर आषाढ महिन्याची अमावास्या म्हणजे दीपपूजनाचा दिवस असतो. आणि या दिवशी घरातले लाईट्स, दिवे, पणत्या ह्या सर्वांना लख्ख म्हणजे घासून पुसून त्याची पूजा केली जाते. पण आपण ही अमावास्या म्हणजे गटारी म्हणून साजरा करतो आजकाल. खरं तर कसं आहे ना, श्रावण महिन्यापासून लोक नॉनव्हेज खाणं बंद करतात. त्याचं कारण असं आहे की खरं तर ह्या वेळेला खूप पाऊस पडत असतो आणि त्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टम जी असते ती वीक झालेली असते. आणि म्हणून असं म्हणतात की हलके पदार्थ त्यावेळेला खावे. आणि नॉनव्हेज हे पचायला जड असतं म्हणून खरं तर खात नाही. आणि ह्यांचं काय असू दे. चला तर आपण आता वळूया पुढच्या सणाकडे. पुढचा सण येतो तो म्हणजे नागपंचमीचा. नागपंचमीला भैयापंचमी असं देखील म्हणतात. आणि भैयापंचमी किंवा हे असं म्हणतात कारण की मोस्ट ऑफ द टाइम बहिणी ज्या असतात त्या कधी कधी त्यांना भाऊ नसतो तर ते नागालाच आपलं भाऊ म्हणून त्याची पूजा करतात. असं म्हटलं जातं की ह्या काळामध्ये खूप पाऊस पडतो आणि त्यावेळेला बिळातून नागोबा हे बाहेर येतात. त्यांच्यामुळे कोणाला इजा होऊ नये यासाठी लोक नागदेवतेची पूजा करतात आणि तिला प्रसन्न करतात. चला तर मग आपण देखील या नागदेवतेची पूजा करूया. पंचमीचा सण साधा आला पंचमीचा सण साधा चला तर आपण नेक्स्ट सणाला स्टार्ट करूया. मंगळवारचा कार्यक्रम होता आणि हेच वेळ मुली बघायची. अरे पण आपल्याला अशा अवस्थेत कुठे गणपती जायला देणार आहे? अरे आपण मोठे आहे ना, इकडे आपल्याला ते सगळं सोड. प्रदेश कुठे राहिला रे? काय हो काकू, जेवलात का? काय झालं?
हे कोण आहे रे? अरे मी आहे रे. अरे आता आपल्यापेक्षा हुशार निघाला. आधी ड्रेसअप करून आलाय. मला माहिती होतं तुम्ही काय केलं नसणार म्हणून तुमच्यासाठी पण ओढण्या घेऊन आलोय. थांब बाई तिथे ये ये तू पण. आणि प्रतीश मला असं तू पण आहेस ना? आज गाजलाय रे. हे घे. ठीक. जागे लवकर. काय लेट्स गो. एक मिनिट तुला गाणं येतं? नाही रे. ये मागे चिंबोरीची कपाला भीम भीम गेला उठून ही आली कुठून? ए समृद्धी कोण आहे ती लोक? मी तर पहिल्यांदाच बघते बघा. बघ का जरा. अथर्व बोलतोय तू. कोण आहे? अथर्व. अरे काय काय चालू काय तुम्हा लोकांचं? वेडे झालेत काय? काय चालू आहे? आम्हाला पण बघू दे ना. चल निघ. निघ. अरे निघ निघ निघ. चल चल पटपट. पाठी बघ. बघू दे ना. चल निघ. कॅरोलिना अगं ऍक्च्युली हे ना सगळे मंगळागौरीसाठी आता आतुरलेले आहेत. मंगळागौर हे ऍक्च्युली ना एक आमचं श्रावण महिन्यातलं व्रत असतं. त्यावेळेला नवविवाहित महिला ही श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीची पूजा करते. तुला बघायचंय त्यावेळेला आम्ही काय करतो ते? येस चलो. देवी मंगळा गौरी सो कॅरोलिना, काय म्हणायचं तुला याच्यावर? दिस वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आता परत आता लोक सांगतील, ओके?
आता झालं नागपंचमी, त्याच्यानंतर झालं ते म्हणजे मंगळागौर. आता कुठला सण येतो बरं? जन्माष्टमी. काय? जन्माष्टमी. जन्माष्टमी नाही, खूप पुढे गेली तू अजून. येस, रक्षाबंधनच्या आधी ती म्हणजे नारळी पौर्णिमा. आणि हा नारळी पौर्णिमा म्हणजे कोळ्यांचा आपण सण मानला जातो. कसं आहे, कोळी समाज जून महिन्यापासून समुद्रात होड्या सोडत नाही, कारण यावेळी पावसामुळे वादळ वाऱ्याची भीती असते. आणि त्यामुळेच कोळी समाज या दर्याची म्हणजे समुद्राची पूजा करून समुद्रात नारळ अर्पण करतात आणि आपले रक्षण करण्यासाठी विनवतात आणि त्यानंतर मग समुद्रात होड्या सोडतात. काय मग, चला तर मग आपण भेटूया आपल्या कोळी बांधवांना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. ओरड जरा. सॉरी, जरा टेक्निकल एरर. आय एम रिअली सॉरी. येस. बर कॅरोलिना, आता नारळी पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी सण येतो, तो म्हणजे रक्षाबंधनाचा. यावेळी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि तिचं रक्षण करण्यास सांगते. सोबत असेलच, पण आजच्या जगात तुला तुझी रक्षा करता आली पाहिजे आणि त्यासाठी तू स्ट्रॉंग. खरं आहे हे. आजकालच्या घडामोडी आपण जेव्हा बघतोय तेव्हा खरंच असं वाटतं की आपले भाऊ तर आपल्यासोबत कायम आहेतच, सगळेच जण कायम आहेत आपल्यासोबत, पण प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला आजकालच्या या जगामध्ये स्वतःचे रक्षण करणं हे खूप खूप गरजेचं झालं आहे. आणि त्यामुळे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी खरंच खूप स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. अगं चल ग लवकर, आपल्याला उशीर होतो. चल चल.
आपली वाट अडवायला. तर काय, कोण रे तू? देवांचा देव. किसन देव? नाही, पेंड्या, यांचा सवंगडी. ए, तू आमची घडी घडी आठ अडवू नकोस, कळलं ना? ए चल ना आपण जाऊया. वरून धवांचा आदेश आहे, वरून देवांचा आदेश आहे. या वाटेवरून टोल दिल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. पण टोल तर फ्री आहे ना. तो कुठे कुठे? या वाटेवर टोल फ्री नाही. आम्ही टोल देणार नाही. तुम्हाला येथून जाता येणार नाही. बघतेस तू कसं आम्हाला जाऊ देत नाहीस ते. ए चल ग. ए, पुष्पा, तू मैं झुकेगा नहीं साला. अरे मेल्या, एवढा वाकलायस, अजून किती चुकणार आहेस आता? तुम्ही असे नाही किसन देवा. What's the problem? टोल देत नाही. Wait, I saw that. Hey girls, why are you not giving the toll? आम्ही टोल देणार नाही. In this modern world, English is a necessity. So you need to give this toll. हा? पण तू कोण आहेस? I am Lord Krishna. बापरे, कृष्णा आणि इंग्लिश. हो किसन देवा, जरा थंड घेवा. इथे खूप लोकांना इंग्लिश येत नाही, तर थोडं मराठी घेवा. येतो. ओ पोरीनो, तुम्ही इकडून टोल देत का नाही आम्हाला? आम्ही टोल देणार नाही. तुम्हाला इकडून पुढे नाही जाता येणार. हा असा ऐकणार नाहीये. मावशे, हे बघा दोघं आमची वाट अडवत नाहीये. कोण रे बाळपुरींना त्रास देत आहे? काय गं म्हणेनो? त्रास देतात तुम्हाला? हा बघ लॉर्ड कृष्णा. हा? लॉर्ड कृष्णा? ओ माय गॉड, इज ही द लॉर्ड? Yes, I am the Lord. हं? हा कसला लॉर्ड? लॉर्ड कृष्णा कसा होता? तो होता मुरलीधर. तो होता मुरलीधर. अरे मावशी, मुरलीधर मुरलीधर. तो होता मुरलीधर. हा, तो होता मनमोहन. तो होता मनमोहन सिंग. अगं मावशी, मनमोहन सिंग नाही ग, तो होता मनमोहन, म्हणजे मनमोहन घेणारा. हा, तोच तो मी. तर पोरीनो, तुम्ही आता आम्हाला टोल देताय की नाही? आता तुम्हाला इकडून पुढे नाही जाता येणार. तुम्ही लवकर तुमच्या हंड्याचं लोणी द्या आणि इथून निघा. अच्छा, तुम्हाला टोल मोडून म्हणजे लोणीच हवाय ना. हो. मग एक काम करा, ती हंडी दिसते, हा. त्या हंड्यामध्ये लोणी आहे. जर ती हंडी तुम्ही फोडली तर त्या हंड्यातलं सगळं लोणी तुमचं. एवढं का नाही? अजून थोडी वेळ बांधायची ना. आम्ही कमीत कमी 9 थर लावतो. 9 थर. तेच तर. आता तुम्ही लोकांनी हे सगळं कॉम्पिटिशन केलंय. कोणी 9 थर बांधतं, तर कोणी 10 थर बांधतं. मग कोणी मंडळ काय तर 1.5 लाख देतं, 2 लाख देतं. काय करता तुम्ही रे? अगर पण त्यामागे आमची मेहनत असते. आम्ही सकाळी उठून कामावर जातो, संध्याकाळी घरी येतो, रात्री दहीहंडीची प्रॅक्टिस करून परत सकाळी कामावर जातो. त्याने आम्हाला आनंद मिळतो आणि आमच्या आनंदाने लोकांचं मनोरंजन होतं. अरे पण ह्या मनोरंजनामध्ये कित्येक मुलांना दुखापत होते, त्याचं काय रे? पण त्यासाठी आम्ही पण प्रिकॉशन्स घेतो. क्रेन लावतो, क्रेनवर हार्नेस लावतो, खाली ॲम्ब्युलन्स असतात. पण हे सगळं करून एक तरी वर्ष असं केलंय का रे की ज्या वेळेला एकाही मुलाला किंवा एकाही व्यक्तीला दुखापत झाली नाहीये? सांगा. अरे कसं आहे ना, ही प्रथा खरी तर कुठून सुरू झाली हे माहितीये का? तेव्हा यशोदा मैया आपल्या कृष्णाला लोणी द्यायची नाही आणि त्यामुळे तो नटखट कन्हैया आपल्या सवंगड्यांना बोलवून थर बांधून ती हंड्यातली लोणी चोरायचा. अरे पण तुम्ही लोकांनी आता कॉम्पिटिशन करून ठेवलंय सगळे. अरे आमचा या सणाला काहीच विरोध नाही, पण आमचं एवढंच म्हणणं आहे की छोटे थर किंवा कमीत कमी थर लावून देखील तुम्ही हा सण साजरा करू शकता. तर आता एक काम करा, ती हंडी आहे ना ती फोडा आणि आपण हा गोपाळकालाचा सण साजरा करूया. चला चल ग. गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला, गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. गोविंदा रे गोपाळा
आला रे आला गोविंदा आला डोळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा आला रे आला गोविंदा आला डोळ्याच्या पोरींनो जरा मटके सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा करायचा नाही औंधा मला दहा घराचा गोविंदा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या नान्या बाळा गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे गोपाळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उताडी रे गोपाळा घरात नाही पाणी घागर उताडी रे गोपाळा हलकी बोलते इतर तारा तालावरी डोलती गोविंदा गोपाळा नंदाचा काढा खाली ठिंगाणा संगीताच्या गोपाळाचा रंग तो मेळा एक गोकुळच्या चोराचा लय बोलबाला मागं चोरात आहे बन्सीवाला एक गोकुळच्या चोराचा लय बोलबाला मागं चोरात आहे बन्सीवाला हंडीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला हंडीभर आमचा डोळा दह्या दुधाचा काला हे नाक करायचा नाही होता आला दहा घराचा गोविंदा गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या नान्या कमॉन राजवी कमॉन तुझ्या घरात नाही पाणी घागर उताडी रे गोपाळा वाव सही खूप धमाल कॅरोलिना तू तर काय अगदी एकदम फुल ऑन मजा करून घेतलीस हा मस्त. इट वॉज नाईस. बर आता येतो तो म्हणजे गणेशोत्सव पण या गणेशोत्सव बद्दल मी नाही सांगणार आहे Then who? सांगते गणेशोत्सव बद्दलची माहिती जी देणार आहेत ना ते आमच्या सोसायटी मधली छोटी छोटी मुलं तुला माहिती देतील ओके ए या रे पोरांनो बर मी ना आता काही प्रश्न विचारते तुम्हाला हा गणपती बाप्पाचा उत्सव आवडतो तुम्हाला लोकांना येस तर मला आता सांगा गणपती या सणाची सुरुवात कोणी केली होती बरं अरे वा सगळ्यांनाच माहितीये बघ लोकमान्य टिळक. व्हेरी गुड क्लॅप होऊन जाऊ दे या छोटूसाठी थोडं पुढे वेळा दिसतच नाहीये तू हा बर आता मला सांगा या सणाची सुरुवात कधीपासून झाली होती 1853. व्हेरी गुड शाबास या संस्कृती आता मला सांगा की गणपतीच्या या सणाबद्दल तुम्हाला काय आवडतं बरं कोणाकोणाला विचारलं होतं आपल्या घरातली वाईट शक्ती जाते आणि घरात आनंद येतो. अरे वा खूप छान उत्तर दिलंय की आपल्या घरातली बॅड जी वाईट हे असते शक्ती ती निघून जाते कारण की सगळे जण एकत्र येण्यासाठी. व्हेरी गुड सगळेजण एकत्र येण्यासाठी अजून कोणाला काही सांगायचंय मी गणपतीच्या आधी स्वतःहून गणपती बनवतो म्हणून मला खूप मजा येते. व्हेरी गुड यार एक जोरदार टाळ्या उंचवली त्या राजवीसाठी आणि या वर्षी आम्हाला तो बाप्पा बघायचा आहे हा तू बनवतोस तो ओके बरं संस्कृत गणपती यायच्या आधी आपण मंडप बांधतो आणि डेकोरेशन करतो. येस आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मज्जा येते जेव्हा गणपती येतात तेव्हा सर्व फॅमिली मधले एकत्र येतात. खरंय की आपली फॅमिली सगळी एकत्र येते बरं तुला पण सांगायचंय सांग दीदी आणि आपल्याला मोदक आणि लाडू बनवायलाही भेटतात आणि खायलाही भेटतात. शाबास बनवायला मिळतात ते महत्वाचं पण खायलाही मिळतात ते खूप महत्वाचं आहे हो की नाही कळलं कॅरोलिना असा हा आमचा बाप्पाचा सण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत आवडतो तर तुला बघायचंय आम्ही कसा गणपती सेलिब्रेट करतो ते चला रे आपण गणपती बाप्पाचा स्वागत करूया चला 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 पटकन पटकन गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा चला चला पुढे चला मंगल मूर्ती
गणेशाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या सगळ्यांसाठी. बर कर जरा ये इकडे इकडे. मला सांग, आपण बाप्पा हा सगळं सेलिब्रेट करतो की नाही, पण मला सांग की कुठली गोष्ट तुला आवडत नाही बाप्पाच्या या सणाबद्दल? या बाप्पा जातो तेव्हा. हो खरंय, बाप्पा जेव्हा जातो, जेव्हा त्याचं विसर्जन येतं तेव्हा खूप वाईट वाटतं आणि आम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटतं. पण हे थोडंसं ओसरत नाही तोपर्यंत येते 15 दिवसांनी, ती म्हणजे नवरात्र. आणि या नवरात्रीसाठी खूप सगळ्या बायका अशा नटून थटून मस्त गोंधळ वगैरे असतो किंवा काही खेळ खेळले जातात, गरबा खेळला जातो. पूर्वीच्या काळी भोंडा नावाचा प्रकार होता, पण तो आता काहीशा प्रमाणात नाहीसा झालेला आहे. चला तर मग आपण नवरात्री साजरी करूया. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमे, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला गमे, गोंधळाला ये.
फटाके फोडूया. दिवाळी आली. आवाज येऊ दे, आवाज येऊ दे, आवाज येऊ दे. कुठला बा? हा, मस्त. अरे पोरांनो, जरा कमी आवाजात फटाके लावा की. हा काय तुमचं? हो आजी, फटाके फोडल्याशिवाय दिवाळीचा फील येतो काय? छान हा छान. नुसतं फटाके फोडणं म्हणजे काय दिवाळी असते का? हा कधी रांगोळी काढतात का? रांगोळी नसणारच काढली ऐकते मला. हा ती रांगोळी काढणं म्हणजे पण दिवाळी असतं, कळलं का? रांगोळी म्हणजे काय? शुभ संकेत असतात, शुभ संकेत. काय तुम्हा पोरांना कळणार? हा पणत्या लावल्यात कधी? पणत्या लावल्यात का पणत्या कधी? तुम्ही लावा तुम्हीच. हा पणत्या लावणं म्हणजे अंधारांमधून प्रकाश साजरा करणं असतं, नुसतं फटाके फोडून नाही होत. अरे त्या फटाक्यांच्या आवाजांचा किती आम्हा म्हाताऱ्या माणसांना त्रास होतो. हा आमच्या कानठळ्या बसतात. काही कळतं का तुम्हा लोकांना? हा कळतं का? आम्ही ना आता पुढच्या वेळी ना हळू फटाके आवाज नाही करणार, फटाकेच नाही लावणार. काय बोलता आजी? व्हेरी गुड छान छान. किती टप हा आवाज ऐकल्यासारखं वाटलं. आजी माधुरी हे फटाका लाव, फटाका लाव, फटाका लाव. कोण आहे तो? प्रज्ञेश कुठे असशील तिकडे प्लीज पटांगणात लवकर ये. प्रज्ञेश हरवलेला आहे. आला आला. काय काय ग काय चल. अशा प्रकारे हा विसरलेला आहे. तर ह्याच्यानंतर येतो तो म्हणजे मार्गशीर्ष.
आणि या महिन्यात दर गुरुवारी देवीची पूजा केली जाते. मग येतो तो म्हणजे पौष महिना आणि हा महिना म्हणजे मकर संक्रांतीचा महिना असतो. चला तर मग आपण पतंग उडवून या मकर संक्रांतीचं स्वागत करूया. एक मिनिट थांबा. चला शुरू हो जाओ. चला तर आता येतो तो म्हणजे शेवटचा सण आणि तो होळीचा सण. आता ना सगळ्या महिन्याची माहिती दिली. होळी शेवटचा महिना सण आहे त्याची माहिती आम्ही देतो. तर तू इकडे उभी राहा आणि आम्हाला बघ. तुम्ही काय नाही रे, होळीचा सण आहे ना त्याची माहिती आपण देणार. अरे पण आपल्याला काय माहिती होळीबद्दल? मला सगळं माहिती तू बस. हा चालेल. मला काय काय प्रश्न विचार, मला सगळे. काय बोलतो? पहिला प्रश्न विचारू का? बोल ना. आपण होळी का पेटवतो? होळीचा सण कधी असतो? मार्च मध्ये. आता डिसेंबर ते मार्च काय असते थंडी. थंडीला लोक कंटाळतात. आपण मोठी शेकोटी बांधतो, जळवतो, धूळ जाते वातावरणात आणि काय सुरू होतो? उन्हाळा. त्या शाळेत नारळ शिकला. पुढचा प्रश्न बाबा होळीमध्ये नारळ का टाकतो? आता एवढी मोठी शेकोटी आहे, लाकडं नाही पेटवणार. अरे आपला पण नारळ ज्वलनाला मदत कर. हुशार आहे रे. हे माझा तिसरा प्रश्न. आपण होळी जळायला का करतो? ते काम करू गेला. चला आता समजा इथे होळी पेटवली, त्याच्या भोवती फिरा. आता इथे होळी आहे, तुझ्या पायात नंदी भेटणार, मी गाव आणणार. कसला हुशार मंदे हा एक नंबरचा. अशी असते का होळी? अरे काय तुम्ही लोक, होळी म्हणजे असं नसतं. अरे होलिका दहन किंवा छोटी होळी असं हे भाषांतरित संस्कृत मध्ये आहे. अरे राक्षसाच्या दहनाचा उत्सव साजरा केला जातो. ऐक अरे ऐकून जा. असू दे, आपण होळीला सुरुवात करूया.
बरं, आता होळीनंतर येते ती दुसऱ्या दिवशी म्हणजे रंगपंचमी. आणि रंगपंचमी म्हणजे काय असतं माहितीये का तुम्हाला? हे असतं ज्यात दूध असते. काय आहे तुमचं? हे भांडी आणलीस? ट्रक आणलीस? आणली आहे. आणि तिथं गड्डा पण तयार केलाय, पाणी टाकले त्याच्यात. कशाला? मी मला उचलणार, खड्ड्यात टाकणार. अरे म्हणून मी तुमच्यात नसते. गप बसा, गप बसा. माझी पाठ गेली. तर पाहिजे ते सगळ्यांनी आता थोडं लक्ष ठेवा. जरा उभे राहा.
महाराष्ट्र